ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाउजचा बॅक पार्ट कसा ड्रॉ करायचा हे डिटेलमध्ये बघितलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचा फ्रंट पार्ट कशा पद्धतीने ड्रॉ करायचा आणि तो बॅक पार्ट बरोबर कसा जोडून बघायचा हे पण या डिटेलमध्ये शिकणार आहोत। आणि प्रिन्सेस कटला प्रॉपर शेप देण्याची मेथड सुद्धा आपण यामध्ये शिकणार आहोत। व्हिडिओ खूप युजफुल आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि बोटनेक ब्लाउजमध्ये फ्रंटला किती आपल्याला मायनस करायचं असतं शोल्डर यासाठी सुद्धा डिटेल मी या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर चर्चा केलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यातून जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा। त्यासाठी आपण जरूर त्याच्यावरती मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ करेन किंवा कमेंटच्या खाली उत्तर देणं शक्य असेल तर तिथे तुम्हाला उत्तर सुद्धा दिलं जाईल। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचा फ्रंट पार्ट कसा ड्रॉ करायचा ते डिटेलमध्ये बघूया। ओके चला, तर हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे। खूप साऱ्या डिटेल्स तुम्हाला यामध्ये शिकायला मिळणार आहेत आणि अगदी सावकाश पद्धतीने मी हा व्हिडिओ घेतलेला आहे। कारण बघा की जर तुमचं कटिंग चांगलं झालं तर तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट तयार होणार आहे। आणि खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला यामध्ये अगदी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ अगदी सावकाश आहे, त्याच सावकाश पद्धतीने बघा। यासाठीचं एकदा कटिंग तुम्ही पेपरवरती करून बघा, एकदा दोनदा तीनदा करा आणि मग तुम्ही फायनल कटिंग करा नवीन शिकत असाल तर। आणि जर तुमची प्रॅक्टिस असेल तर मात्र तुम्ही एकदा बघा आणि त्यानुसार कटिंग घेऊ शकता। तर या अगोदरच्या भागामध्ये आपण याचा बॅक पार्ट कसा तयार करायचा हे डिटेलमध्ये बघितलेलं आहे। ज्यांनी कोणी हा व्हिडिओ बघितला नसाल तर त्यांनी या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, तो व्हिडिओ पहिल्यांदा बघा। कारण हा व्हिडिओ बॅक पार्टचा आहे, याचं डिटेल कशा पद्धतीने आपण हे शोल्डर मायनस केलं, किती केलं हे सगळं डिटेल त्याच्यामध्ये आलेले आहेत। तर या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण देते आणि लास्टला पण देते जिथे एंड स्क्रीन येते तिथे। तर चला पहिला हा व्हिडिओ बघा आणि मग आजचा पार्ट बघायचा आहे तुम्हाला, हा दुसरा पार्ट आहे या ब्लाऊजचा। तर यासाठी आता आपल्याला मेजरमेंट आपण घेतलेलीच आहेत, याच्यानुसार आपण कटिंग बघूया। तर आता आपल्याला इथे स्टार्टिंगला जे बेसिक आहे ते मी करून घेतलेलं आहे। इथे मी शोल्डरच्या अर्ध मेजरमेंट देऊन घेतलं 7.25 इंच, इथून खाली 1 इंच आलेलो आहोत आपण। बंद बाजूकडून 2.5 इंचांवर मार्क केलं आणि ही लाईन आपण तिरकी देऊन घेतलेली आहे। आता आपल्याला मुंडा खोलीसाठी मार्किंग करायचं आहे। मुंडा खोलीसाठी आपल्याला बंद गळ्याचं मार्किंग घ्यायचं आहे। तर 38 यासाठीचं सूत्र काय आहे, चेस्ट डिवायडेड बाय 6 प्लस 1 इंच। तर चेस्ट आहे आपली 38, त्याला भागिले केले 4, चेस्ट आहे आपली 38, त्याला भागिले केले 6, त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे 1 इंच। तर उत्तर आलेलं आहे 7.3। तर हे आपण घेणार आहोत, जिथे आपण 1 इंच डाऊन आलेलो आहोत तिथून खाली आपल्याला 7.3 वरती मार्क करायचं आहे। तर इथे पॉईंट देऊन घेतला, यावरती आपण एक लाईन ड्रॉ करून घेतली। ओके, इथपर्यंतचा हा पोर्शन झाला। यानंतर आता आपल्याला शोल्डरसाठी आपण जे मार्किंग कॅल्क्युलेशन करून घेतलेलं आहे ते आपण बघूयात। तर इथे आपण फ्रंट पार्टसाठी हे सूत्र आणि याच्यानुसार आपण शोल्डर काढून घेतलेलं आहे। हे कॅल्क्युलेशन कसं केलं हे याच्या पार्ट 1 मध्ये डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तो पार्ट जरूर बघा। तर इथे आलेलं आहे 6.25। तर हे अंतर आता आपण कुठे घ्यायचं आहे, जिथे आपलं बंद बाजू आहे या बाजूकडून आपल्याला हे 6.25 कुठे येत आहेत ते बघायचं आणि इथे आपल्याला ते मार्क करून घ्यायचं आहे। तर इथे 6.25 मी इथे ठेवलं आणि या तिरक्या लाईनवरती कुठे येत आहे तिथे मी मार्क करून घेतलं। ओके, तेच अंतर आपल्याला खाली घ्यायचं आहे चेस्ट लाईनवरती 6.25 इथे मार्क करून घेतलं। आता ह्या 2 पॉईंट घेतलेले आपण जोडून घेऊया। ओके, यानंतर आता या आणि या हे जितकं अंतर आलेलं आहे या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत त्याचा टेप दुमडायचा आहे आणि इथे आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे। आता हे जे मार्किंग आहे हे आपलं जसं आपण प्रत्येक डीप नेकमध्ये घेतो त्याच वाईज घ्यायचं आहे, कळलं तुम्हाला। पण शोल्डर मायनस हे करायचंच आहेत आपल्याला। ओके, आणि जसं आपण बॅकला फ्रंटमध्ये सेंटरमधून 0.25 आत घेतो तेच आपल्याला इथे घ्यायचं आहे। 0.25 आत घ्यायचं आहे आणि वरून आपल्याला या पद्धतीने ह्या पॉईंटमधून जाईल अशी ही एक लाईन तिरकी देऊन घ्यायची आहे। ओके, यानंतर चेस्ट लाईनवरती आपल्याला कोण्यातून घ्यायचं आहे। जर आपली चेस्ट 40च्या आत असेल तर आपल्याला 0.75 घ्यायचं आहे आणि जर आपली चेस्ट 40च्या वरती असेल तर कोण्यातून 1 इंच घ्यायचं आहे। हे सूत्र लक्षात ठेवा किंवा वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा। इथून आपण आपली चेस्ट आहे 38, तर 38 आहे त्याच्यामुळे आपण 0.75 घेणार आहोत। ओके, आणि इथे चेस्टचं मार्किंग करून घेऊया। चेस्टमध्ये आपल्याला लूजिंग इथे आपला डीप आहे 6.5 इंच बरोबर, पण 6.5 हा आपला काही जास्त डीप नाही आहे बरोबर।
हा साधारण इथपर्यंत येईल 6.5चं. इथून सेंटरपासून जर बघितलं तर हा बघा, हा इथपर्यंत 6.5 येईल. अंदाजे सांगते, आपण नंतर काउंटिंग करू. पण हा इथपर्यंत आहे आणि तसा इथून आपण ब्रॉड पण असणार आहे, बरोबर. त्यामुळे इथे लुझिंग ॲड करताना आपल्याला 2.5 इंच ॲड न करता तुम्ही 2 किंवा 1.5 इंच ॲड करायचं आहे. ओके, हे तुमच्या लक्षात आलं. आपण इथे काय केलं तर तुम्हाला इथे तुमचा, कारण इथे बघा, हा जर गळा आपण 6.5 पर्यंत खोलला तर या बाजूने इथून आपला हा गळा असा शोल्डरच्या बाजूला घातल्यानंतर ब्लाऊज थोडासा का होईना बाहेर जाणार आहे. म्हणजे इथे आपल्याला लुझिंग आपोआप मिळणार आहे गळा कट झाल्यामुळे, बरोबर. म्हणून आपल्याला इथल्या लुझिंगमध्ये ॲड करताना आपल्याला 2 इंचच ॲड करायचे आहेत. टोटल याच्यामध्ये आपण 2.5 इंच करतो, तर ते 2.5 इंच ॲड न करता अर्धा इंच मायनस करून आपण 2 इंचच ॲड करणार आहोत. जर तुमचा गळा चेस्ट लाईनच्या खाली जाणार असेल, दुसरा एक मुद्दा इथे येतो, तो म्हणजे जर तुमचा गळा, आता काहींना कसं होतं की फ्रंटला डीपमध्ये म्हटला तर 7.5 पर्यंत सुद्धा गळा चालतो. तर अशा वेळेला काय होतं की हा जो आपण 7.5चा गळा घेऊ इथून, तर तो जवळजवळ ह्या चेस्ट लाईनच्या पण खाली जातो, किंवा काही वेळेला 8 इंच गळा घेतला तर हा चेस्ट लाईनच्या खाली जातो. तर अशा वेळेला या चेस्ट लाईनमध्ये टोटल छाती घेरामध्ये आपल्याला फक्त 1.5 इंच ॲड करायचे असतात. ओके, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. तर इथे आता आपण चेस्टच्या लाईनवरती आपण ॲड करणार आहोत 2 इंच. तर टोटल चेस्ट आहे आपली 38, त्याच्यामध्ये प्लस करणार आहोत 2 इंच आणि त्याला भागिले करणार आहोत 4. तर उत्तर येणार आहे आपलं 10. तर हे 10 आपण या लाईनवरती, इथे आपला बंद बाजूकडे मी इथे 10चं पॉईंट ठेवला आणि या बाजूला इकडे मी मार्किंग करून घेतलं आणि याच्या बाहेर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. ओके, इथपर्यंतचा पोर्शन आपला क्लिअर झाला. आता या लाईनवरती आपल्याला मुंडा घेराचं मार्किंग करायचं आहे. तर मुंडा घेराच्या मार्किंगसाठी तुम्हाला या शेपपट्टीचा वापर करायचा आहे आणि हा जिथला आपला सेंटरचा पॉईंट आहे तो, हा आपण जो पॉईंट 75चा मार्क केला तो, आणि ही आपली चेस्ट लाईन, हे पॉईंट आपले एकत्र येतील. या अंदाजाने आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे या पद्धतीने. तर हे झालं आपला मुंडा घेर. ओके, तर आता मुंडा घेराचं मार्किंग झाल्यानंतर आता आपल्याला मार्किंग करायचं आहे कंबर घेरावरचं. त्याच्यासाठी आपल्याला टोटल उंचीचं मार्किंग करावं लागेल. आता इथे आपण पहिला शोल्डरचं मार्किंग करून घेऊया. शोल्डर आपल्याला 2.5 इंच तयार हवा आहे, तर टोटल आपण 3.5 इंच घेणार आहोत, 1 इंच प्लस करून, बरोबर. इथे 3.5 वरती मार्क केलं. 3.5 वरती मार्क केल्यानंतर आता नॉर्मली कसं आपण पाठीमागे आणि पुढे डीप आहे, मग आपण इथे सरळ करून घेतो गळा, बरोबर. पण इथे आपल्याला तसं करायचं नाही आहे, कारण आपला पाठीमागे आहे तो बंद गळा आहे आणि बंद गळ्यामध्ये आपलं हे तिरकच राहणार आहे. त्याच्यामुळे इथे सुद्धा आपल्याला हे तिरका स्लोप ठेवून द्यायचा आहे असाच. आणि इथून आता आपल्याला गळ्याचं, त्यानंतर अप्पर एपेक्सचं हे आणि पूर्ण उंचीचं मार्किंग देऊन घ्यायचं आहे. तर या सेंटरवरती आपल्याला इथे टेप ठेवायचा आहे आणि इथून आपला पुढचा गळा आपण किती घेणार आहोत, 6.5. तर 6.5 वरतीच मार्क करायचं आहे. इथे आपल्याला काहीही मार्जिन ॲड करायचं नाही आहे. ओके, बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं इथे की 6.5 गळा आहे ठेवायचा, तर मग आपण अर्धा इंच प्लस करून 7 वरती ठेवायचा का, तर नाही. इथे तुम्हाला गळा 6.5च ठेवायचा आहे. जर तुमचा 6.5 तयार हवा आहे तर 6.5च ठेवायचा, 7 हवा आहे तर 7च ठेवायचा, 7.5 हवा आहे तर 7.5च ठेवायचा आहे. ओके, यानंतर आता तुमचा पुढचा एक पॉईंट येतो, तो म्हणजे एपेक्स पॉईंट. तर एपेक्स पॉईंटचं मार्किंग आहे आपलं 10 वरती. तर 10 मध्ये अर्धा इंच प्लस करून आपल्याला मार्किंग करायचं आहे. आता इथे एक ताईंचा प्रश्न होता की जर आपल्याला समजा एपेक्स पॉईंट माहीत नसेल तर आपण हे कसं काढू शकतो, तर तुम्ही छातीच्या घेरावरून एपेक्स पॉईंट काढू शकता. ओके, तर इथे आता आपण बघणार आहोत छाती किती आहे, 38. समजा तुम्हाला एपेक्स पॉईंट माहीत नाही आहे. ओके, आणि हा एपेक्स पॉईंट कसा मोजला जातो, काही वेळेला खालीवर सुद्धा होऊ शकतो, कारण समजा कस्टमरने ब्रा कसली घातली आहे त्याच्यानुसार तो एपेक्स पॉईंट आपल्याला एक्झॅक्टली कळायला आहे का, किंवा त्याच्यावर सुद्धा अर्धा इंच खाली किंवा वर हा एपेक्स पॉईंट येऊ शकतो. तर अशा वेळेला, किंवा ब्लाऊजवरून घेतलेलंच नाही आपण मेजरमेंट, कस्टमरचं मेजरमेंट आपण बॉडीवरून घेतलेलंच नाही आहे, अशा वेळेला आपण काय सूत्र किंवा काय ट्रिक वापरू शकतो. तर असा एका ताईंचा प्रश्न होता, तर त्याच्यावरती आज मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की जर तुमची चेस्ट साईज बघा कोणतीही असो, त्याला डिवाइड करायचं आहे 4ने आणि त्यामध्ये प्लस करायचं आहे 1 इंच. हे सर्व साईजसाठी लागू होणार आहे, मग तुमची चेस्ट साईज कोणतीही असो. आता समजा तुमची चेस्ट साईज आहे 34, तर 34ला काय करायचं आहे, भागिले 4 प्लस करायचं आहे 1 इंच. तर उत्तर येणार आहे आपलं 9.5. तर ही असणार आहे तुमची शोल्डर टू एपेक्स पॉईंटमधलं अंतर. ओके, या पद्धतीने तुम्ही काढू शकता. आता इथे आपली 38 इंच चेस्ट आहे, त्याला डिवाइड करायचं आहे 4ने आणि त्यात प्लस करायचं आहे
1 इंच, तर उत्तर येणार आहे 10.5. तर इथे कस्टमरच्या बॉडी मेजरमेंटवरून घेतलेलं आहे ते किती आलेलं आहे 10. तर इथे असं होऊ शकतं की कस्टमरने घातलेलं जे म्हणजे ब्रा वगैरे असेल तर त्याच्यामुळे सुद्धा हे अंतर चुकू शकतं. तर आपण हे जे आहे ते या अंतरावाईज जाणार आहोत 10.5च्या. ओके, तर 10.5 वरती आपला हा एपेक्स पॉईंट येणार आहे. त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून आपण मार्किंग घेणार आहोत 11 वरती. ही आपली झाली एपेक्स पॉईंट. यानंतर मार्किंग करायचं आहे टोटल उंचीचं. तर टोटल उंची आपल्याला फ्रंटमध्ये 15.5 हवी आहे तयार. तर आपण 1 इंच प्लस करून 16.5 वरती आपण मार्क करणार आहोत. तर हे तीनही पॉईंट आपण लावून घ्यायचे आहेत आणि याच्या लाईन आहेत त्या आपल्याला ओढून घ्यायच्या आहेत थोड्या थोड्या. तर ही आपली गळ्याची लाईन आहे ती आपण इथंपर्यंत घेऊया. वरच्या बाजूने आपली इथंपर्यंत येऊ शकते या हिशोबाने. ओके, यानंतर ही लाईन आहे ही एपेक्सची लाईन आहे, एपेक्स पॉईंटची. तर ही लाईन आपण या पद्धतीने एवढीच ओढून घेऊया. ओके, यानंतर ही आहे कंबर घेरावरची लाईन. तर कंबर घेराची लाईन आपण कडेपर्यंत ओढून घेणार आहोत. ओके, तर हे तीनही पॉईंट आपण मार्क करून घेतले. तर आता आपण बघणार आहोत इथून आपलं अंतर किती आलेलं आहे. आता ही पुढे जी राहिलेली आहे ती आपली गळारुंदी असणार आहे, बरोबर. तर गळारुंदी आता इथून आपण टेप ठेवून बघायचं आहे. तर ही 3ला 1 सूत कमी किंवा राऊंडमध्ये आपण 3 इंच घेऊया. 3 इंच आहेच हे. ओके, थोडंसं किंचित कमी आहे, 1 सूतला पण कमीच. तर इथून घेतलं आपण हे 3 इंच. तर जर तुम्हाला इथून गळा रुंद हवा असेल तर तुम्ही या बाजूने 0.25 किंवा 0.05 एवढं तुम्ही ॲड करू शकता. इथे आपण जेवढं आहे तेवढंच घेणार आहोत. तर हे वरती आपण जोडून घेणार आहे. तर हा बॉक्स बनवून घेतला आणि यामध्ये आता आपण पंचकोनी गळा घेणार आहोत. तर वरच्या साईडनी तुम्हाला मार्क करायचा आहे. इथे 5 किंवा 5.5 वरती तुम्ही मार्क करून घेऊ शकता. ओके, इथे 5.5 वरती मार्क केलं की ही लाईन आहे ही आपल्याला इथे खाली देऊन घ्यायची आहे. ओके, तर हा आपला पंचकोनी गळा तयार होईल. या गळ्यामध्ये सुद्धा अजून बरेच प्रकार येतात. ते मी तुम्हाला स्टिचिंगच्या वेळेला जेव्हा येईल त्या वेळेला मी तुम्हाला ते एक्सप्लेन करत जाईन. ओके, यानंतर आता आपल्याला इथे एपेक्स टू एपेक्सचं अंतर टाकायचं आहे. हे सुद्धा जर तुम्ही बॉडी मेजरमेंटवरून घेतलं नसाल तर ते कशा पद्धतीनं काढलं जातं. तर बघा, जर आपल्याला एपेक्स टू एपेक्स अंतर माहीत नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा एक सूत्र आहे जे मी तुम्हाला इथे देणार आहे. तर यासाठी सूत्र काय आहे, चेस्ट डिवायडेड बाय 10 करायचं आहे. तर जे पण तुमची चेस्ट असेल त्याला भागिले जेव्हा तुम्ही 10 कराल त्यावेळेला जे अंतर येणार आहे ते तुम्हाला इथलं अंतर मिळणार आहे. ओके, तर इथे आता किती आहे, 38 आहे आपली चेस्ट. 38 भागिले 10 केलं तर उत्तर येणार आहे 3.8, बरोबर. तर हे असणार आहे आपलं एपेक्स टू एपेक्समधलं अंतर. आणि इथे आता आपल्या यामध्ये किती अंतर आलेलं आहे आपण बॉडीवरून घेतलेलं आहे तर 7.5 घेतलेलं आहे, बरोबर. तर याचं अर्ध केलं तर किती येणार आहे, 7.5 भागिले 2 करायचं आहे आपल्याला इथे. तर येणार आहे बरोबर 3.75 म्हणजे 3.8च येणार आहे, बरोबर. म्हणजे दोनही पद्धतीने गेला तर तुम्हाला प्रॉपर अंतर मिळणार आहे. ओके, आणि कसं एपेक्स टू एपेक्स हे अंतर आहे हे म्हणजे वयानुसार म्हणा किंवा बॉडीच्या स्ट्रक्चर वाईज काही वेळेला कमी किंवा जास्त येऊ शकतं. त्याच्यामुळे ही मेथड आहे जे आपण डिवायडेड बाय 10 करणार आहोत, चेस्ट डिवायडेड बाय 10 हे आहे. हे ऑल साईजमध्ये कुणालाही तुम्ही वापरू शकता. पण जर तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीसाठी ब्लाऊज शिवत असाल तर शक्यतो ब्लाऊज म्हणजे बॉडीवरून मेजरमेंट घेतलेलं केव्हाही चांगलं असणार आहे. कारण काही वेळेला एपेक्स टू एपेक्स हे अंतर 8 इंच पण येऊ शकतं, काही वेळेला 8.25 पण येऊ शकतं. कारण वय वाढल्यानंतर चेस्टमधलं जे अंतर आहे ते काही वेळेला वेगळं येताना दिसून येतं. तर त्याच्यावेळी तुम्हाला जायचं आहे. इथे आपण जाणार आहोत 3.8 बरोबर. ओके, तर चला इथून आपण घेणार आहोत बंद बाजूकडून 3.8. तर हे आहे 3.8. हे मी इथं पॉईंट आहे तो इथे ठेवला. 3 या बाजूने दाखवते तुम्हाला. तर हा इकडे बंद बाजूकडे ठेवला आणि 3.8 कुठे येत आहेत तर इथं आलेलं आहे, बरोबर. तर इथे मी मार्क करून घेतलं. आता इथे 3.8 आलं त्याच्या -0.5 करून जे येणार आहे ते आपल्याला कंबर घेरावरती घ्यायचं आहे. 3.8 वजा 0.5 तर येणार आहे 3.3. तर ते घेणार आहोत आपण इकडून 3.3 या पद्धतीने. ओके, यानंतर आपल्याला ही लाईन जोडून घ्यायची आहे. एपेक्स पॉईंट ते
खाली कंबर घेरावरची लाईन. ओके, यानंतर आता आपल्याला इथे कमरेवरचा टक्स घ्यायचा आहे. तर कमरेवरच्या टक्ससाठी एक चार्ट तुम्हाला मी दिलेला आहे, तोच चार्ट आपल्याला इथे फॉलो करायचा आहे. तर याच्यानुसार आपल्याला आपली चेस्ट आहे 38 इंच. तर 38 इंच चेस्टसाठी आपल्याला कमरेवरचा टक्स घ्यायचा आहे 3 इंचांचा. तर याच्या जर तुमची चेस्ट साईज 28 ते 35 असेल तर 2.5 इंच टक्स घ्यायचा आहे. आणि 2.5 इंच टक्स जर तुम्हाला पफ जास्त नको असेल किंवा तुमची चेस्ट साईज कमी, म्हणजे चेस्टमध्ये जो फुगीर भाग येतो तो जास्त नको असेल, फ्लॅट बॉडी असेल, तर तुम्हाला यामध्ये अंतर डायरेक्ट 1 इंच कमी करायचं आहे. 1.5 इंचाचा टक्स घेऊ शकता आणि त्याच्या वेळेस जाऊ शकता. या दोन चेस्टमध्ये तसा प्रॉब्लेम येत नाही, पण ही 28 ते 35 पर्यंतची चेस्ट आहे ना, त्याच्यामध्ये या टक्समध्ये कमी किंवा कमीच करून घ्यावा लागतो शक्यतो. कारण जेव्हा 30-32 साईजचा ब्लाऊज येतो त्यावेळेला इथे आपल्याला 1.5 किंवा 2 इंचपर्यंत टक्स घेऊ शकतो आपण. ओके, तर चला आता आपली चेस्ट आहे 38, तर 38 वाईज आपण घेणार आहोत 3 इंचांचा टक्स. तर 3 इंच आपल्याला कुठून घ्यायचे आहे, तर इथून आपल्याला 3 इंच कुठे येत आहेत बघायचं, तिथे मार्क करायचं. इथे आपल्याला 3 इंच आले. तर इथे आल्यानंतर या लाईन आपण देऊन घेणार आहोत. ओके, इथंपर्यंत क्लिअर झालं. आता यानंतर हे देऊन झाल्यानंतर आपल्याला कमरेचं मार्किंग टाकायचं आहे. तर कंबर किती आहे आपली टोटल, 33 डिवायडेड बाय 4 केलं तर उत्तर येणार आहे 8.25 बरोबर. तर आता या बाजूला आपलं अंतर किती आलेलं आहे, 3.25. ओके, तर आता हा 3.25चा पॉईंट आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला 8.25 कुठे येत आहेत ते बघायचं आहे. तर बघा मी हा पॉईंट 3.25चा इथेच ठेवलेला आहे आणि इथून 8.25 कुठे येत आहेत तिथे आपल्याला मार्क करायचं आहे. तर इथे आले हे 8.25 बरोबर. आणि त्याच्या बाहेर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. तर त्याच्या बाहेर हा 1.5 इंच पॉईंट देऊन घेतला. ओके, आणि ही लाईन आपण आता थोडी वाढवून घेऊ आणि ही मार्जिनची लाईन आणि फिटिंगची लाईन आपण देऊन घेऊया. ओके, हा आहे आपला फ्रंट पार्ट. वेस्ट. ओके, तर यामध्ये आता आपल्याला इथंपर्यंतचं झालं. आता आपल्याला इथे टक्स घ्यायचा आहे. तर हा टक्स कसा घ्यायचा ते आपण आता डिटेलमध्ये बघणार आहोत. तर हा टक्स घेण्यासाठी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते की आपण कशा पद्धतीने घेणार आहोत. तर प्रॉपर शेप कशा पद्धतीनं येईल ते अगदी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नीट बघा, म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. जरी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आहे. तर बघा इथून इथंपर्यंत जे पण अंतर आलेलं आहे त्याचा आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. त्यानंतर जिथे आपण सेंटर पॉईंट काढला त्याच्या वरच्या बाजूचा आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि सेम जो खालच्या बाजूचा आहे तिथे पण आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. आता जिथे कमरेकडच्या बाजूकडून म्हणजे खाली जी कंबर घेराची लाईन आपण टाकली त्या लाईनकडून जो पहिला पॉईंट येणार आहे तिथे आपल्याला 0.5 बाहेर जायचं आहे. ओके, 0.5 हे अंतर 0.5 आहे. मधल्या पॉईंटपासून आपल्याला बाहेर जायचं आहे 0.25 आणि इथे आपल्याला यामध्येच ठेवायचं आहे. ओके, तर या पद्धतीने देऊन झाल्यानंतर इथे आपल्याला स्ट्रेटमध्ये खाली लाईन घ्यायची आहे. पहिल्या पॉईंटपासून, पहिल्या अर्धा इंचापासून इथून आपल्याला स्लाइटिंग लाईन देऊन घ्यायची आहे आणि ही लाईन इथे घ्यायची आहे. ओके, या पद्धतीने आल्यानंतर इथे आता जे पॉईंट दिसत आहेत तर ते पॉईंट न येता आपल्याला ते कर्वमध्ये घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. ओके, तर हा कर्व शेप, कुठेही पॉईंट आला नाही पाहिजे आपला, इथे हे असं कर्वमध्ये दिसलं पाहिजे. ओके, आणि आता ही लाईन वरती घ्यायची आहे आपल्याला. त्याच्या अगोदर ही लाईन आणि ही लाईन पहिला मोजून घेऊयात आपण. तर जी तुमची बंद बाजूकडूनची जी लाईन आहे, आता ही आपली बंद बाजू आहे, तर बंद बाजूकडूनची जी लाईन आहे या लाईन बरोबर आपल्याला ही लाईन मोजून घ्यायची आहे. आणि इथंपर्यंत येण्यासाठी आपल्याला थोडंसं या पद्धतीने आतून शेप घ्यायचा आहे हा.
ओके, इथे तुमचा हा असा कर्व शेप आला पाहिजे. जर हा शेप देण्यासाठी तुम्ही ह्या फ्रेंच कर्वचा पण वापर करू शकता की जेणेकरून हा पॉईंट आहे तो अगदी प्रॉपर आपला इथे येईल. ओके, तर हा असा आला पाहिजे. तर आता इथून बघायचं आहे हे किती आलेलं आहे, 5.5 आणि 1 सूत आहे. तर या इथून आपल्याला हा शेप मोजून बघायचा आहे की हा किती आहे, 5.5 आणि 1 सूत. तर हे आलेलं आहे आपलं इथे. ओके, तर हे इथं आलं. आता खालच्या बाजूनी बंद बाजूकडून आपल्याला कंपल्सरी सर्व साईडसाठी तुम्हाला अर्धा इंच वरती यायचं आहे. ओके, आणि ही लाईन आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे जिथं आपल्याला टक्ससाठी मार्किंग केलेलं आहे तिथं. ओके, यानंतर आता हे आहे हे आपलं मायनस होईल. आणि या बाजूकडून म्हणजे कंबर घेराच्या बाजूकडून एक कंपल्सरी सर्व साईजमध्ये आपल्याला 1 इंच वरती यायचं आहे. तर इथून टेप या पद्धतीने ठेवायचा आणि इकडे 1 वरती मार्क केलं आणि जिथे आपण हा पॉईंट या लाईन बरोबर हा घेर जिथे आपला जुळलेला आहे त्या लाईन बरोबर आणि हा पॉईंट जिथे आपला एकत्र जातोय तिथे म्हणजे ह्या दोन्हींमधून लाईन गेली पाहिजे या पद्धतीने आपल्याला ही लाईन देऊन घ्यायची आहे. ओके, त्यानंतरचा जो हा पोर्शन आहे तो पण आपला मायनस होणार आहे. तर हा पोर्शन मायनस झाला, इकडचा पण मायनस झाला. आता आपण बघणार आहोत प्रिन्सेस कटचा शेप आपल्याला कसा द्यायचा आहे. इथे जो आपण हा गळ्याचा शेप दिलेला आहे या लाईनवरती 1.5 इंच, आता इथे आपण जो कमरेवरचा टक्स घेतला, कमरेवरती आपण 38 इंच, चेस्टमध्ये 3 इंचांचा टक्स घेतला, तर मुंडा घेरावरती आपल्याला टक्स घ्यायचा आहे 1.5 इंच. तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता की जेवढा कमरेवरती टक्स घेतला त्याच्या अर्धा आपल्याला मुंडा घेरावरती टक्स घ्यायचा आहे. ओके, तर हा आहे 1.5. तर हे 1.5 कसं घ्यायचं, तर इथे जी चेस्ट लाईन आपण दिलेली आहे त्या चेस्ट लाईनवरती 1.5 इंचचा जो पोर्शन आहे तो ठेवायचा आणि तो पॉईंट आपल्याला पुढं घ्यायचा आहे. तर तो या कर्व लाईनवरती जिथे जॉईन होणार आहे, जिथे टच होणार आहे तिथे आपल्याला एक मार्क करून घ्यायचा आहे. आणि त्या पॉईंटपासून आता 1.5 इंच आपण हे या पद्धतीने इथं टेप दुमडायचा 1.5 इंचावरती आणि जे आपलं अर्ध अंतर आलेलं आहे ते आपल्याला देऊन घ्यायचं आहे. इथे बघा, इथे ठेवलं आणि इथे आपल्याला मार्क करायचं आहे. तर हे जे वरच्या बाजूला आपण मार्क केलं ती लाईन आपल्याला या एपेक्स पॉईंटमध्ये आणायची आहे. एपेक्स पॉईंटमध्ये घेऊन आलो. यानंतर अर्धा इंच खालच्या बाजूने आपल्याला 1.5 इंचावर मार्क करायचं आहे. तर अर्धा इंच का, तर शिलाई मार्जिन आपल्याला सोडून त्यानंतर कुठं आपलं हे 1.5 इंच येणार आहे बघायचं आहे आणि तिथे मार्क करायचं आहे. तर इथे मार्क केल्यानंतर आता ही लाईन आपल्याला थोडीशी वर ओढून घ्यायची आहे कारण या लाईन बरोबर ही लाईन आपल्याला मॅच करायची आहे. त्यासाठी या पद्धतीने इथे एपेक्स पॉईंटमध्ये हा पॉईंट येईल ठेवायचा आणि ही तिरकी लाईन आपली थोडी वरपर्यंत ओढून घ्यायची. ओके, इथंपर्यंतचा पोर्शन क्लिअर झाला. आता आपल्याला ही जी वरची लाईन आहे या लाईनचा सेंटर पॉईंट, इथं जो एपेक्स पॉईंट आहे त्या पॉईंटपर्यंत आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. सेंटर पॉईंट काढून घेतला. आता या सेंटर पॉईंटपासून आपल्याला यानंतर आपल्याला ही लाईन आहे ही किती आहे बघून घ्यायचं. तर ही आहे 6 इंच बरोबर. 6ला 1 सूत साधारण कमी आहे, तर या लाईनवरती आपल्याला तेवढंच अंतर आलं पाहिजे. 6ला 1 सूत कमी. तर बघा इथे 6ला 1 सूत कमी हा एपेक्स पॉईंटवर ठेवला आणि इथे हा पॉईंट देऊन घेतला. ओके, तर आता या पॉईंटपासून आता हे जर आपलं मायनस झालं बरोबर, हे आपलं 1.5 इंच मायनस झालं तर आपल्याला हा मुंडा घेर प्रॉपर येणार आहे का, नाही. त्याच्यासाठी आपल्याला दुसरा मुंडा खोली मार्क करून घ्यावी लागेल. याच्यासाठी सर्व साईजमध्ये तुम्हाला या बंद बाजूकडून मुंडा खोलीच्या आपल्या या साईड फिटिंगची बाजू आहे तिकडून आपल्याला अर्धा इंच खाली मार्क करायचा आहे. ओके, आणि या अर्धा इंच आपल्याला पट्टी अशी ठेवायची, या बाहेरची जी लाईन आहे ओके ही साईड फिटिंगची त्या लाईनला बरोबर पट्टी आली पाहिजे आणि त्यातून आपल्याला ही आतमध्ये जिथपर्यंत आपला ही उभी लाईन येणार आहे तिथपर्यंत आडवी लाईन ओढून घ्यायची आहे. आणि उभी लाईन आपल्याला पट्टी आपली अशी ठेवायची की या लाईनमधला जे अंतर आहे ते सेम राहणार आहे खालपर्यंत. या पद्धतीने इथे जर तुम्ही पट्टी ठेवला तर ती पट्टी ठेवल्यानंतर इथं जेवढं अंतर आलेलं आहे तेवढंच खाली अंतर आलं पाहिजे, अशा पद्धतीने पट्टी ठेवायची आहे. आणि आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे इथपर्यंत. झालं. यानंतर इथे आपल्याला मुंडा घेराची
नवीन मुंडा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता हे जे अंतर आहे हे आपलं मायनस होणार आहे. तर जे हे मार्किंग केलेलं आहे तो सर्व पोर्शन आपला मायनस होणार आहे. ओके, तर याचा आपण कटिंग करून घेऊया. आणि हा पोर्शन मात्र मी तुम्हाला याच्यामध्ये थोडासा चेंज करायचा आहे आपल्याला. ते हे बाकीचं कट करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये शेप देऊन घ्यायचा आहे. तर पहिल्यांदा आपण हे कट करून घेऊया आणि मग मी तुम्हाला पुढचा शेप कसा द्यायचा, म्हणजे इथे जो आहे हा असा कर्व शेप आला पाहिजे आपल्याला प्रिन्सेस कटला, तर तो कसा घ्यायचा ते बघूयात आपण. इथला जो शेप आहे तो या बाजूचा या लाईनवरती आपल्याला दुमडून घ्यायचा आहे. ओके, तर इथून व्यवस्थित आपल्याला या लाईनवरती हा टक्स आहे तो या पद्धतीने आणायचा आहे आपल्याला. तर बघा, या लाईनवरती आणल्यानंतर आता आपला हा बरोबर इथे ही लाईन मॅच झाली आपली. आता आपल्याला हा कर्व शेप देऊन घ्यायचा आहे. ओके आहे बरोबर इथून इथपर्यंतच्या. ओके, आता या लाईनपासून इथे सेंटर पॉईंट दिला आणि इथून खाली आपल्याला अर्धा इंचावरती एक पॉईंट आपल्याला देऊन घ्यायचा आहे, अर्ध्या इंचावर खाली. ओके, या इथे देऊन घेतल्यानंतर हा पॉईंट आपल्याला इथून जोडायचा आहे. किंवा तुम्ही अजून एक करू शकता, ते म्हणजे हा जो सेंटर पॉईंट आहे इथून खाली इथपर्यंतच्या म्हणजे अपेक्स पॉईंटपर्यंतच्या लाईनचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा. या सेंटर पॉईंटपासून 0.25 आपल्याला बाहेर यायचं आहे इथे, आणि इथून आपल्याला या जिथे आपण 0.5 बाहेर आलेलो आहोत तिथपर्यंत ही पट्टी आपल्याला शेपपट्टीचाच वापर करा, म्हणजे तुमचा हा शेप प्रॉपर येईल. तर इथून आपल्याला या पद्धतीनं शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. हा एवढंच करायचं आहे आणि हे कट करून घ्यायचं आहे. तर हे आपले दोनही पार्ट तयार झाले. आता इथे थोडासा आपला पॉईंट वाटतोय ना, तर तो आपल्याला काय करायचा आहे, हा या पद्धतीने मायनस करायचा. हा शेप आपला असा व्यवस्थित कर्व शेपमध्ये आपला आला पाहिजे. ओके, आता हा आणि हे दोनही पार्ट आपले तयार झालेले आहेत. तर हा आहे तो आपल्याला हा कटच करून टाकायचा आहे. तर त्याच्यासाठी इथे तुम्ही ही पट्टी या पद्धतीने ठेवून घ्या आणि हा शेप पुन्हा कट करून घ्या, म्हणजे ड्रॉ करून घ्या आणि पुन्हा बाहेरचा शेप आहे तो कट करून घ्या या पद्धतीने. तर इथे बघा, हा जो थोडासा आहे तो आपण मायनस केलेला आहे. हे बघा, या पद्धतीने पट्टी ठेवायची की जेणेकरून कुठेही टोक नाही जमलं पाहिजे. व्यवस्थित कर्व शेप आपला पूर्ण प्रिन्सेस कटला आपल्या आला पाहिजे. आणि हा बाहेरचा आहे तो कट करून घ्यायचा. आणि जर इथे सुद्धा कुठे आपल्याला टोक झाल्यासारखं वाटत असेल तर ते टोक आहे ते आपल्याला इथून मायनस करायचं आहे. तर हे आपलं झालेलं आहे प्रिन्सेस कटचा शेप, आणि हे झालेलं आहे आपलं दोनही पार्ट तयार झालेले आहेत. तर आता बघा, हा आणि हा पार्ट जेव्हा आपण एकमेकांशी जॉईन करू त्यावेळेला कुठेही तो कमी किंवा जास्त होणार नाही, अगदी व्यवस्थित तो जोडला जाणार आहे. हा इथे सुद्धा प्रॉपर येईल. ओके, तर या पद्धतीने आपला हा प्रिन्सेस कटचा शेप झालेला आहे. आणि याच्यामध्ये आता मार्जिन कुठे कुठे वाढवायचं ते बघा. या बाजूला जिथे मी ही डॉटेड दिलेला आहे इथे आपल्याला मार्जिन वाढवायचं आहे. 0.5 मार्जिन ॲड करणे. ओके, आणि या बाजूला पण हुक आणि आईपट्टी आपण घेणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला या बाजूला पण 0.5 मार्जिन ॲड. ओके, म्हणजे या बाजूला पण 0.5 आणि या बाजूला पण 0.5 मार्जिन ॲड करायचं आहे. आणि हे जे बघा गळ्याचा जो या बाजूला आहे इथे आपल्याला टक्स घेऊ शकता किंवा नाही घेतला तरीही चालू शकेल. तर हा जो आहे हा आपला टक्स पॉईंट आहे बरोबर. तर या टक्स पॉईंटची लाईन आपण इकडे पुढेपर्यंत घेऊया. आणि जर तुम्हाला इथे ही जी आपली पुढची हुक आणि आईची पट्टी आहे ती खूपच मोठी म्हणजे फ्रंटची वाटत असेल तर तुम्ही ती कमी होण्यासाठी या बाजूला 1/2 इंच आणि या बाजूला 1/2 इंच असा हा अर्धा इंचाचा टक्स तुम्ही इथे घेऊ शकता.
ओके, या पद्धतीने इथला टक्स घेऊ शकता, तर इथे प्रॉपर येतं. तर आता आपल्याला हा साईड पार्ट आहे तो बॅक पार्ट बरोबर जुळवूनही घ्यायचा आहे. तर हा आहे आपला, आपण बाजूला ठेवून देऊया. आणि आता इथे बॅक पार्ट बरोबर जुळवून घेताना इथून खाली 0.25 एवढं आपल्याला अंतर घ्यायचं आहे. 0.25. तर हे इथे मार्क केलं मी. आणि या पॉईंटवरती आपल्याला हे जे अंतर आपलं हे आहे प्रिन्सेस कटचा पोर्शन, तो आपल्याला इथे ठेवायचा आहे. आणि जे आलेलं आहे तिथे आपल्याला या पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे. ओके, इथे मार्क केलं. त्यानंतर जे खाली आलेलं आहे, या ज्या फिटिंगची लाईन आणि मार्जिनची लाईन आहे या आपल्याला मॅच करून घ्यायच्या आहेत. ओके, या मॅच झाल्यानंतर इथेच आपल्याला या लाईन ओढून घ्यायची आहे इथपर्यंत. आणि आता हा पार्ट आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचा आहे. आता आपल्याला टोटल उंचीचं मार्किंग बघायचं आहे. टोटल आपल्याला बॅकची उंची हवी आहे. तर बॅकची उंची आपल्याला हवी आहे 15 इंच. ओके, तर हा आहे आपला सेंटर पॉईंट. तर सेंटर पॉईंटवरती आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि इथून 15 इंचांवरती एक पॉईंट देऊन घ्यायचा. ओके, 14.5 तयार हवी आहे. सॉरी, 15.5 वरती, कारण 1 इंच आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे, बरोबर. तर हे 15.5 वरती येणार आहे आपलं. 14.5 आपल्याला पाठीमागची उंची तयार हवी आहे. तर आता आपल्याला 15.5 वरती मार्क देऊन घेतला. आणि ही लाईन आहे जी इथं आलेली आहे, ती लाईन आपल्याला इथंपर्यंत तशीच घ्यायची आहे. आणि तिथून खाली मात्र आपल्याला ही या पद्धतीने घ्यायची आहे. तर याच पद्धतीने आपल्याला हे घ्यायचं आहे. तर हा झालेला आहे आपला बॅक पार्ट. आणि इथे आपलं जुळवून यावं यासाठी इथे थोडंसं या पद्धतीने घ्या, की ज्यामुळे आपली ही लेंथ प्रॉपर होईल. आणि इथे पण आपली ही लेंथ सरळ यावी याच्यासाठी तुम्ही थोडंसं ही लाईन स्ट्रेटमध्ये घेतला तरीसुद्धा चालू शकेल. ओके, तर या इथे बरोबर या पद्धतीने या. ओके, तर हे झालेलं आहे आपलं बॅक पार्टचं फिनिशिंग. तर आता आपण हे कट करून घेऊया. मुंडा घेर आहे आपला 19 इंच, बरोबर. मुंडा घेर 19 आहे. तर 19ला आपल्याला काय करायला लागेल, 19/2 केलं तर आपलं किती येणार आहे, 9.5, बरोबर. तर एवढा आपला मुंडा घेर एका बाजूचा, म्हणजे जर आपण बॅक पार्ट चेक करत असू तर यायला पाहिजे. तर तो येतोय का ते बघूया. आता हे वरच्या बाजूने हे आपला अर्धा इंच इथपर्यंत शिलाईत जाणार आहे, हे जे अर्धा इंच आहे ते. तर इथून आपण आता हा मुंडा घेर मोजून बघूया. हा आहे आपला बॅकचा मुंडा घेर इथपर्यंतचा. तर इथून टेप कर्व शेपमध्ये आपल्याला लावायचा आहे आणि बघायचं आहे की किती येतोय ते. तर बघा, एक्झॅक्टली आपला हा 9.5 इंच आलेला आहे. जर तुमचा 9.5 इंच येत नसेल, तुमचा मुंडा घेर बॉडी मेजरमेंटवरूनचा आहे, तो जर तुमचा समजा 18 इंच असेल किंवा ह्याच्यामध्ये आहे 19 इंच आहे, तर याच्यामध्ये समजा तुमचा जास्त आला असेल, 20 इंच आला असेल, तर काय करायचं आहे अशा वेळेला. जर 20 इंच असेल तर तुम्हाला ही जी चेस्टची लाईन आहे याच्या खालून तुम्हाला इथून थोडंसं कटिंग घ्यावं लागेल. ओके, आणि जर तुम्हाला मुंडाघेर कमी हवा असेल तर हे जे मार्किंग आहे मुंडाघेराचं ते थोडंसं 5 इंचांनी किंवा अर्धा इंचांनी वरच्या बाजूनी घ्यावं लागेल. एवढाच तुम्हाला बदल करायचा आहे या कटिंगमध्ये. तर इथे आता आपल्याला 19 इंच आहे बॉडी मेजरमेंटवरून आणि इथे सुद्धा आपला तेवढाच आलेला आहे. आणि जेव्हा आपण शिलाई मार्जिन खालच्या बाजूनी घेऊ त्यावेळेला लुजिंग आहे ते प्रॉपर त्याच्यामध्ये येणार आहे. तर हे आपण आता कट करून घेऊया. तर चला, हे आपलं झालेलं आहे कटिंग करून. तर इथे आता आपण एक गळा करणार आहोत. तर ती गळ्याच्या डिझाईनसाठी आता इथे आपल्याला किती इंचमध्ये हवा आहे, तर इथे आपण साधारण 1.25 इंच घेणार आहोत मध्ये. ओके, हा पोर्शन आहे तो. तर 1.25 इंचापैकी आपल्याला वरच्या बाजूनी अर्धा इंच शिलाईत जाणार आहे आणि खालच्या बाजूनी पण अर्धा इंच शिलाईत जाणार आहे. तर 1.25 इंच जर आपल्याला इथे 1 इंच तयार अशी पट्टी असायला हवी किंवा 1.25 इंच तयार असायला हवी असेल, तर खालच्या बाजूनी आपले हे अर्धा इंच शिलाई आणि वरच्या बाजूची अर्धा इंचाची अशी मिळून टोटल 2.25 वरती किंवा 2 वरती आपल्याला इथून मार्क करायचं आहे. हे 2.25 घेऊया. आपल्याला इथे वरती 1 इंच खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने अर्धा इंच गेल्यानंतर 1.25 इंच आपल्याला इथे पट्टी तयार राहायला पाहिजे. आणि खालच्या बाजूने आपल्याला पट्टी तयार हवी आहे 2.5 इंच. तर 2.5 मध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करून घ्यायचं आहे. तर 2.5 मध्ये प्लस केलं अर्धा इंच तर 3 इंच. तर खालून 1 इंच प्लस करून घ्या, 3.5 इंचांवर मार्क करायचं आहे. ओके, 3.5 वरती मार्क केलं. आता इथून तुम्हाला घ्यायचं आहे बाहेरच्या बाजूला 3.5 इंच किंवा 3.5 किंवा 4 इंचपर्यंत पण तुम्ही जाऊ शकता, जास्त आपल्याला इकडेपर्यंत ओपन पोर्शन हवा असेल तर. ओके, तर इथून मी जाणार आहे 3.5 इंच. ओके, त्यानंतर या बाजूकडून पण 3.5 वरती मार्क करून घ्यायचं. इथे एक आपण अशी आडवी लाईन देऊन घेऊया. आणि यामधून पण एक उभी लाईन आपण ड्रॉ करून घेऊया. तुम्हाला जर यामध्ये गळ्याचा शेप इथला खालचा अजून थोडा इथे ब्रॉड हवा असेल तर तुम्ही अजून थोडंसं मार्किंग करून घेऊ शकता. तर इथे आता आपल्याला कर्व शेप देऊन घ्यायचा आहे. तर पट्टी आपल्याला या पद्धतीने ठेवा. तुम्हाला कसा शेप हवा आहे त्याच्या वाईज. तुम्हाला इथूनच कर्व हवा असेल तर इथून घ्या. समजा कोण्यातून तुम्हाला फक्त कर्व घ्यायचा असेल तर कोण्यातून घ्या. आता इथे आपण घेणार आहोत इथून कर्व शेप देणार आहोत. तर हा जो गळा आहे तो आपण कॅनव्हास पेपरवरतीच आखून घेऊ आणि याच्यावरती कसा घ्यायचा ते पण मी तुम्हाला दाखवते. ओके, तर चला, इथपर्यंतचं हे मार्किंग आहे, हे कटिंग आहे, हे तुम्हाला समजलं असेल अशी आशा करते. आणि याच्यामध्ये तुम्हाला हवी ती डिझाईन तुम्ही घेऊ शकता, कोणतीही डिझाईन. इथे तुम्ही बूंद गळा घेऊ शकता या पद्धतीने मार्क करून, किंवा खालच्या बाजूनी या पद्धतीने आणि इकडे पण असा जो
कोण येतो तो सुद्धा घेऊ शकता. कोणतीही डिझाईन तुम्ही यामध्ये करून घेऊ शकता. तर बघा हे या पद्धतीने सगळ्यांवरती मी लिहून ठेवलेलं आहे. 38 चेस्ट, वेस्ट आहे 33 आणि इथे पण हा आहे आपला फ्रंट पार्ट. तर या बाजूला आणि या बाजूला आपल्याला मार्जिन ॲड करायचं आहे आणि जो प्रिन्सेस कट आहे त्याच्या या बाजूवरती म्हणजे हा जो कर्व शेप आहे जिथे आपला फ्रंटचा पार्ट जॉईन होणार आहे इथे आपल्याला दोन्ही बाजूंमध्ये मार्जिन ॲड करायचं आहे. मार्जिन ॲड करणे किती 0.5. ओके, तर एवढंच मार्जिन आपल्याला या बाजूला ॲड करायचं आहे. तर हे झाले आपले सगळे पार्ट झालेले आहेत. तर इथे सेंटर नॉच देऊन ठेवायचा आहे. तर तो कसा या पद्धतीने इथे मार्क करून घेतलं आणि टेप दुमडायचा आहे आणि इथे सेंटर पॉईंट देऊन नॉच देऊन ठेवायचं. इथे आपल्याला टक्स घ्यायचा आहे आणि टक्स घेताना इथे आपल्याला जेवढा इथे पाठीमागचा गळा आहे त्याच्या खालीच आपला टक्स राहिला पाहिजे. या हिशोबाने आपल्याला हा टक्स द्यायचा आहे. तर इथे टक्स दिलात तरी चालेल, नाही दिलात तरीही चालू शकतो. आता इथे जे आहे ते 1 इंच आपण नाही घेतलं, समजा आपण हे टक्स नाही दिला तर इथे किती येणार आहे आपलं 8.25. तर 8.25 इथं येईल आपलं. ही लाईन आहे ही आपली इथं येणार आहे या पद्धतीने. जे हे पॅटर्न्स आहेत. तर हे पॅटर्न्स आपल्याला रेडी झाल्यानंतर यामध्ये कोणत्या साईजला इथे फक्त आपल्याला पॅटर्न्समध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे आणि या पार्टमध्ये या बाजूला फक्त शिलाई मार्जिन वाढवायचं आहे. आणि जर तुम्ही फ्रंट इथे पॅक ठेवणार असाल तर हा भाग आहे हा बंद बाजूवरती येणार आहे आणि जर तुम्ही इथे हुक आणि आयपट्टी ठेवणार असाल तर या बाजूला सुद्धा आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे. फक्त फ्रंट पार्टमध्येच तुम्हाला शिलाई मार्जिन वाढवून हा पार्ट तयार करायचा आहे. आणि बॅक पार्ट आहे असा तुम्हाला बोटनेक घेणार असाल तर तुम्हाला घ्यायचा आहे. आणि याबरोबर तुम्हाला स्लीव्ज बघायचे असेल तर स्लीव्ज आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये कटिंग नाही दाखवत. हे जे पॅटर्न्स आहेत याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे. कशा पद्धतीनं बाहीचा पॅटर्न काढून घ्यायचा आहे. हा पॅटर्न तुम्ही काढून ठेवायचा आहे तुमच्याजवळ आणि हा पॅटर्न वापरूनच आपल्याला यासाठी लागणारी बाही कशी कट करायची म्हणजे कोणतीही साईज असो तुमची 28 ते 50 इंच चेस्टपर्यंत तुमची चेस्ट साईज कोणतीही असो त्याच्यासाठी बाहीचं कटिंग हीच बाही पॅटर्न वापरून कसं करायचं यावरती सुद्धा सेपरेट व्हिडिओ केलेला आहे. तर तो व्हिडिओ दोन्ही व्हिडिओंची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. त्यातून तुम्ही तो व्हिडिओ बघायचा आहे आणि बाहीचं कटिंग करायचं आहे. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा कारण असेच यूजफुल व्हिडिओ मी आपल्यासाठी या चॅनलवरती अपलोड करत असते. आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करून ठेवा की ज्यामुळे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतः.